श्री स्वामी समर्थ. वटपौर्णिमा महत्त्व व पूजा विधी. ज्येष्ठ शुक्ल 15 दिनांक 21 जून 2024 वार शुक्रवार. या दिवशी वटपौर्णिमा आहे. वडाचं खूप महत्त्व आहे. नैसर्गिक दृष्टीने व आध्यात्मिक दृष्टीने वडाची खूप महती आहे. साक्षात वडाच्या मुळाशी स्वामी महाराजांचं स्थान असल्याचं सांगण्यात येत आहे. आयुर्वेदामध्ये सुद्धा वड हे औषधी पूर्ण वनस्पती आहे. ज्या स्त्रियांना मूल होत नाही त्यांच्यासाठी वडाचे अनेक उपाय केले जातात. हे ज्ञानदान भाग 1 या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. नैसर्गिक महत्त्व असल्याने वटपौर्णिमेला केलेले पूजन हे वड या वृक्षाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करणारा विधी आहे. आज वटपौर्णिमेनिमित्त आपण एकतरी वडाचं झाड लावून हवामान शुद्ध करण्याचा आपल्या परीने एक सेवा करायची आहे. सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरिता यमराजाला भक्तीने संतुष्ट केले. आपल्या पतीचे प्राण परत मिळवणे. ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते वृक्ष होते वडाचे झाड. त्यामुळे सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली. या प्रसंगाची आठवण म्हणून वडाची पूजा करतात. वड हे देवतुल्य असे झाड आहे. त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचे वास्तव्य असते आणि ज्या ठिकाणी स्वामी महाराजांचे वास्तव्य ती जागा पवित्र असतेच. स्वामी महाराज नेहमी म्हणायचे की दत्तनगर वडाचे झाड. मूळ म्हणजे या विश्वाचे मूळच महाराज आहेत. वड हे अतिशय बहुगुणी वनस्पती आहे. आपण अनेक तोडगे करतो. त्यातील एक तोडगा म्हणजे गुढीपाडव्याला आपण वडाचीच मुळी दरवाजावर बांधत असतो. तसेच त्याच्या मुळीपासून केसांसाठी तेल तयार केले जाते. हे तेल इतके नॅचरल आहे आणि याचा 100% रिझल्ट आहे. ज्ञानदान भाग 1 मध्ये याचे उपचार दिलेले आहेत. पूजेचे साहित्य आपल्याला सौभाग्यवती लेणा म्हणजे हिरव्या बांगड्या, हिरवे 2 काचेच्या बांगड्या, शेंदूर, 1 गळसरी, अत्तर, कापूर, पंचामृत, पूजेचे वस्त्र, विड्याची पाने, सुपारी, पैसे, गुळ, खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, दुर्वा आणि गहू इत्यादी साहित्य आपल्याला वटपौर्णिमेसाठी लागणार आहे. प्रथम आपण बाजारामधून वटपौर्णिमेचा कागद जो मिळतो तो घेऊन यायचा आणि त्याला 3 वेळा दोरा बांधायचा आहे. आणि वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करायची. फांदीची पूजा करू नये, ते शास्त्रमान्य नाही. त्यानंतर सूत, कापसाचे दूध लावून कापसाचे आपण जशी वस्त्रे बनवतो तसं वस्त्र बनवून घ्यायचं आहे. गणपतीची स्थापना करायची. आपण जी सुपारी घेतली होती त्या सुपारीला गणपती मानून गणपतीची स्थापना करून गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा वाहून फुले व्हायची, पंचोपचार पूजा करायची. नंतर सूत गुंडाळलेला कागदाची पूजा करायची. वटपौर्णिमेची आरती म्हणावी. स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा. पूजा झाल्यावर वडाच्या दर्शनास जावे. हळदी कुंकू वाहून आंबे, पैसे वडापुढे ठेवून नमस्कार करावा. वडाला 3 प्रदक्षिणा घालाव्यात. 5 सुवासिनींची आंबे व गहू इत्यादीने ओटी भरावी. ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी भारतातील बऱ्याच भागात अजूनही सावित्री व्रत सौभाग्यवती स्त्रिया करतात. पतिव्रत स्त्री कशी असावी याचा सावित्री हा एक आदर्श समजला जातो. तिची स्मृती सर्व भारतीय स्त्रियांनी दीर्घकाळापासून जागृत ठेवली आहे. सावित्रीचे चरित्र लोकप्रिय असून अनेक ग्रंथात याचे वर्णन केलेले आहे. वटपौर्णिमा पूजनची सर्व माहिती ही श्री स्वामी सेवा अंक या ग्रंथातून घेतलेली आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.